तेल इथे माझं चांगलं टापलंय. त्याच्यात आता कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट, आता मी घालणार आहे कांदा. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन करायचा आहे. एक मी ट्रिक सांगते ह्याच व्हिडिओसोबत. कढीपत्ता आहे ना, तो असा खुडून घ्यायचा आणि तो काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवायचा. जवळजवळ तुमचा 8 ते 10 दिवस कढीपत्ता तसाच राहतो. आता हा मी 8 दिवसाच्या वर झालेला कढीपत्ता आहे आणि तो तसाच आहे टवटवीत. दुसरा मी कढीपत्ता आणखीन दाखवते की तो मी कॅरीबॅगमध्ये ठेवला, त्याची हालत बघू शकता तुम्ही. तुम्हाला तो मी पिशवीतला कढीपत्ता दाखवते कसा. आता हा जो आहे ना, तो मी तुम्हाला दाखवते कसा खोलून दाखवते. हे बघा, इथे माझा कांदा चांगला ब्राऊन होत चालला आहे. तुम्हाला आता मी हा कढीपत्ता दाखवते. हे बघा, याचा कलर बघा, पानं थोडीफार तुम्हाला पिवळीसर दिसेल. हे बघा, पण झाकण लावलेल्या बरणीत जो कढीपत्ता ठेवतो त्याची हालत पहा किती स्वच्छ. मी तो धुवून चुवून ठेवलेला आहे. हे बघा, हा बघायचा याच्या कंपॅरिझनमध्ये हा छान दिसतो, हा बरणीतला. तर ही आहे आजच्या व्हिडिओतली ट्रिक. आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालते. कांदा माझा चांगला ब्राऊन झाला आहे. आता मी याच्यात मी चिकन घालणार आहे आधी, बाकीचं नंतर घाले. रात्रीचं आम्ही इथे बाहेर बल्ब लावला आहे. शोम हाय कर. हे बघा, पूर्ण बाहेर उजेड आहे. इकडं शोमच्या बाबांची गाडी असते, इकडं आमचा पाण्याचा ड्रम असतो. आणि तुम्हाला आणखीन एक दाखवते. पिंपळाच्या झाडामागून हा जो दिसतोय तो चंद्राचा उजेड आहे. दिसतोय का? हा आहे तो चंद्राचा उजेड आहे. आणि इतकं सुंदर बाहेरचं वातावरण दिसतंय, खूप भारी वाटतंय. एक मिनिट. तुला काय बोलायचं का शिवम? काय बोलायचंय? आता माझं शिवम काहीतरी जादू दाखवत आहे. हा, माझ्याकडे आता बॅटरी नाही. ही जी मोटर आहे ना, त्याला मी 2 वायरी लावले. ते इथे अशा इथं जॉईन करायचा, तर तिकडे टेप लावायचा आणि मग ते ना बॅटरीला चिटकवायचा अशा ह्या 2 वायरीच्या इथलं. आणि मग ते इथलं हे आहे ना, ते फिरतं. जर तुम्ही त्याला कागदाचा फॅन बनवून लावला तर ते फॅन फिरेल. ओके. ही होती माझ्या शिवमची छोटंसं त्यांनी शोध लावलेला आहे. किचनमध्ये मी पुन्हा किचनमध्ये आले. आता मी याच्यामध्ये चिकन घालणार आहे. मसाले मी वरून टाकणार आहे. घरगुती सिंपल बनवायची मला बिर्याणी, कारण चिकनची भाजी बनवायची माझा मूड नव्हता म्हणून. आणि ना सॉरी मित्रमैत्रिणींनो, मी 2 दिवसापासून व्हिडिओ टाकत नाही आहे. तर त्याचं कारण सांगेन मी तुम्हाला नंतर. आता याला पाणी सुटेपर्यंत मी असंच ठेवणार आहे. त्याच्यात मी काहीच घातलेलं नाही. फक्त कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, जिरं, तेजपत्ता, खडा मसाला मी जास्त घालणारच नाही, कारण शोंबाईला ते गरम पडतं म्हणून. तर मी ते झाकण ठेवलं आहे. थोड्या वेळाने बघू आपण. इथे काय करते बाई तू? आणि हे शिवमचे बाबा. इथे मी पाणी भरते
आणि इथे माझा खूप सारा पुदिना आलेला आहे. त्याच्यात शोमनी आंब्याचं पण झाड लावलेलं आहे. ही माझी छानशी तुळस. इकडे बघा पूर्ण अंधार आहे आणि हा आमचा लाईट. हे आहे बाहेरचं वातावरण. इकडे शीतलताई राहतात आणि इकडं काकू राहतात. तिकडे समोर माझी सासूबाई राहते. पुन्हा घरात जाऊ. मी बिर्याणीसाठी गरम पाणी ठेवले करायला आणि हे मसाले मी काढले. आता इथे चिकनला पाणी सुटलेलं आहे. मी याच्यात घालणार आहे हे सर्व मसाले. गरम मसाला, बिर्याणी मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद आणि एक घरगुती मसाला. आता ते तेल सोडले ना तर मग आपण मिक्स करून घेऊ. हे बघा इथे छानपैकी माझं चिकन मसाला मिक्स. हो जा तुम्ही जाऊन या. आता याच्यात मी टाकत आहे मीठ. आणि आता याच्यात पुन्हा थोडंसं 5-1 मिनटं मी हे ठेवणार आहे. घालणार आहे तांदूळ. मी मिक्स करते. ते माझं पाणी उकळलंय. आता मी हे शांत बस. इथे माझं पाणी उकळलेलं आहे. आता मी हे इथे भातात घालणार आहे. गॅस बंद करते आणि हे गरम. कोथमीर बी वरून घालणार आहे. कोथमीर घातली नाही अजून. आता मी ते हलवून घेते व्यवस्थित. इथे मी हे केलंय. आता हलवून घेतलंय चांगलं. ही कोथमीर आता मी भरून टाकते. थोडीशी ठेवली मी नंतर गार्निशिंगला. आता बघूया थोड्या वेळाने बिर्याणी कसा दिसतो ते. माझा भात शिजत आलाय चांगला, बिर्याणी भात. आता मी तो मिक्स करून घेते आणि परत झाकण ठेवून देते. आता मी याच्यावर झाकण ठेवून दमवणार आहे चांगली व्यवस्थित कढई बिर्याणी. ही आहे माझी बिर्याणी. चला तर मग जेवायला. बाय. एवढ्यावर माझा व्हिडिओ संपवते मी. बाय. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.